नमस्कार, गायत्रीज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झणझणीत अंडा करी. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल तापलं की छान जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की हिंग घालायचा. हिंग मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि इथे मी आता घालत आहे हिरवं वाटण. तर याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं प्लस मीठसुद्धा याच्यातच मी ॲड केलेलं आहे. हे छान तेलावरती मस्त परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो. आता इथे आपल्याला एक दुसरा मसाला घालायचा आहे, तो म्हणजे काळा मसाला. तर इथे काळा मसाल्याचा गोळा मी नेहमी करून ठेवत असते. यामध्ये खोबरं, कांदा आणि काळा मसाला पावडर जी आहे ती वापरून मी याची पेस्ट करून ठेवते. ती साधारणतः 1 चमचा मी घातलेली आहे. ही मस्तपैकी आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. थोडी हळद टाकायची आहे, साधारणतः अर्धा 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. आता हे परतून घ्यायचं आहे. आता परतत असताना एक ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपला मसाला जो आहे ना तो परतत असताना जळत नाही. आणि अजून एक ट्रिक सांगते, हे परतत असताना आपल्याला गॅस जो आहे तो अगदी बारीक ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला तयार आहे परतून. तर इथे मी 1 ग्लास पाणी घातले. पाणी नेहमी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे फोडणीसाठी. त्याच्यामुळे भाजीची चव जी आहे ना ती बिघडत नाही. बघा मस्तपैकी कलर आला आहे, तरी पण छान सुटली हो ना. आता छान उकळी आली की याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 उकडलेले अंडे इथे मी घातलेले आहेत. अंडे जे आहे ते मी एकाचे 2 भाग करून घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अंडे घालून याला आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिटं उकळी आणायची आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. इथे 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि आपली अंडा करी जी आहे मस्त अशी झणझणीत रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता कलर बघा किती मस्त आला आहे ना भाजीचा, आणि घट्ट पण झाली आहे. चला तर मग मस्त गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत खायला या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.